विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजाराचे प्रकार पाहत होतो। बाजाराचे दोन प्रकार केले जातात, एक पूर्ण स्पर्धा आणि दुसरी अपूर्ण स्पर्धा। अपूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, द्वयाधिकार अशा बाजार रचनांचे प्रकार पाहायला मिळतात। या प्रकारांमध्ये आपण आज अल्पाधिकाराचा अभ्यास करणार आहोत। अल्पाधिकारालाच इंग्लिशमध्ये ओलिगोपॉली असे म्हटले जाते। अल्पाधिकार या शब्दाची, ओलिगोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ओलिगो म्हणजे अल्पसंख्य आणि पॉलिस म्हणजे विक्रेते या शब्दापासून झाली आहे। अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात। आता एकजिन्सी याचा अर्थ रंग, रूप, चव, आकार, प्रकार या सर्व बाबतीमध्ये सारख्या असणाऱ्या वस्तू। ही बाजारपेठ अशी आहे की ज्या बाजारामध्ये अल्पसंख्य म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येण्या इतके विक्रेते उपलब्ध असतात। की आपण जर म्हटलं की बाजारामध्ये किती विक्रेते आहेत, उत्पादक आहेत ते मोजावे, तर आपण ते सहज मोजू शकतो। इतके अल्पसंख्य विक्रेते बाजारात असतात आणि हे विक्रेते एकतर एकजिन्सी वस्तूंचे, जसे की सिमेंट विक्रेते, की सगळ्या विक्रेत्यांचे असणारे सिमेंट बहुतांशी सारखे आहे की आपण सहजासहजी त्याच्यामध्ये फरक करू शकत नाही। तर एकजिन्सी वस्तूंचे असणारे विक्रेते सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असतात। किंवा काही वेळेला ही बाजारपेठ अशी आहे की ज्याच्यामध्ये विभेदित वस्तूंचे उत्पादन सुद्धा केले जाते। आता याच्या संदर्भामध्ये मोबाईल तयार करणारे उत्पादक आपण विचारात घेऊ शकतो की प्रत्येक मोबाईल हा वेगळा आहे, त्याच्यामधले असणारे फीचर्स वेगळे आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये असणारे डिझाईन वेगळे केलेले असतात। त्यामुळे त्या एकजिन्सी वस्तू आहेत असं आपण म्हणता येणार नाही, त्यांना आपण विभेदित वस्तू असं म्हणतो। तर विभेदित वस्तू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन सुद्धा काही वेळेला अल्पाधिकारामध्ये केले जाते, तर काही अल्पाधिकारात एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन विक्रेते उत्पादक करत असतात। तर अतिशय कमी संख्येने असणारे उत्पादक विक्रेते यांच्यातील स्पर्धा म्हणजे अल्पाधिकार आहे। वैशिष्ट्यांमध्ये आपण मगाशी बघितले तसे अल्पाधिकार हा अतिशय कमी विक्रेत्यांमध्ये असणारा बाजाराचा प्रकार आहे। संपूर्ण बाजारपेठेवरती काही विक्रेत्यांचे वर्चस्व असते। वर्चस्व किमतीच्या संदर्भामध्ये, वस्तूच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये संपूर्ण बाजारपेठेवरती त्या उत्पादक विक्रेत्याचे नियंत्रण असते। अतिशय कमी विक्रेते असल्यामुळे बाजारात प्रत्येक विक्रेत्याचा असणारा हिस्सा, वाटा हा खूप मोठा असतो आणि त्याच्यामुळे आपल्या वस्तूंच्या किमती, त्या वस्तूंचे असणारे उत्पादन या संदर्भामध्ये विक्रेते खूपच जाणीवपूर्वक लक्ष देतात आणि त्याच्यामुळे या किमती आणि उत्पादनावरती ते लक्षणीय नियंत्रण ठेवतात। प्रतिस्पर्ध्यांनी केलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीमध्ये विक्रेत्यांना अतिशय दक्ष राहावे लागते। जसे की एसीसी सिमेंट विक्रेते जे आहेत त्यांना फक्त आपल्या सिमेंटच्या असणाऱ्या किमती, आपल्या सिमेंटच्या जाहिराती किंवा आपल्या सिमेंटच्या असणारं उत्पादन इतक्याच गोष्टींकडे लक्ष देऊन चालत नाही, तर त्यांना इतर सिमेंट विक्रेते कोणती किंमत ठेवतात, इतर सिमेंट विक्रेते कशा पद्धतीच्या जाहिराती करतात किंवा इतर सिमेंटमध्ये त्यांनी खास अशा पद्धतीने काही बदल केलेत का, यावरती कायमस्वरूपी लक्ष ठेवावे लागते। त्यामुळे विक्रेत्यांना फक्त स्वतःच्या वस्तूंच्या बरोबर लक्ष न ठेवता इतरांच्या असणाऱ्या निर्णयांच्या बाबतीमध्ये सुद्धा दक्ष राहावे लागते, कारण बाजारामध्ये फक्त काही विक्रेत्यांच्याच वस्तू उपलब्ध असतात आणि त्याच्यामुळे उत्पादन, किंमत, जाहिराती या संदर्भामध्ये एकमेकांशी तीव्र स्पर्धा करावी लागते। काही वेळेला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एकमेकांशी जुळवून सुद्धा घ्यावे लागते। अल्पाधिकार बाजारामध्ये त्यामुळे जाहिरातींना खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे।
जास्तीत जास्त बाजारपेठेचा हिस्सा काबीज करण्यासाठी आक्रमक आकर्षक जाहिराती केल्या जातात. जाहिरातींमुळे वस्तूच्या किमती, उत्पादन या सगळ्यांच्या बाबतीमध्ये ग्राहकांपर्यंत पोचता येते आणि आपलीच वस्तू किती चांगली आहे हे दाखवण्यासाठी अतिशय आक्रमक जाहिराती केलेल्या आपल्याला अल्पाधिकारामध्ये दिसतात. तर अल्पाधिकार बाजाराच्या जाहिराती जर आपण पाहिल्या तर त्या जास्तीत जास्त आकर्षक आणि आक्रमक करण्याकडे कल असलेला आपल्याला दिसतो. या बाजारामध्ये सहजासहजी कोणतीही उत्पादन कंपनी प्रवेश करू शकत नाही. अतिशय कमी विक्रेते असल्यामुळे बऱ्याच वेळेला विक्रेत्यांनी कायदेशीर आधार घेऊन, सरकारी परवाने घेऊन किंवा पेटंटचा वापर करून आपला हिस्सा, आपले असणारे उत्पादन या संदर्भामध्ये काही निर्बंध लादलेले असतात आणि हे निर्बंध कायदेशीर असल्यामुळे सहजासहजी इतर नवीन विक्रेत्यांना, उत्पादकांना अशा प्रकारच्या बाजारामध्ये प्रवेश करता येत नाही. तर प्रवेशावरती निर्बंध असतात. सहजासहजी इतर विक्रेते, नवीन उद्योग उत्पादन संस्थांना या बाजारामध्ये प्रवेश करू देत नाही. पण एखाद्या कंपनीला तोटा होत असेल तर ती कंपनी सहज बाजारातून बाहेर पडू शकते. त्यामुळे बाजारातून बाहेर पडणे सोपे आहे, पण बाजारामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. हा बाजार असा आहे की त्याच्यामध्ये समानतेचा अभाव आहे. समानता ही उद्योग संस्थांच्या आकाराच्या संदर्भामध्ये विचारात घेतलेली आहे. काही उद्योग संस्था या दीर्घकाळ बाजारात असल्यामुळे किंवा त्यांचं एकंदर असणारी गुंतवणूक खूप मोठी असल्यामुळे आकाराने खूप मोठ्या असतात, तर काही उद्योग संस्था नवीन प्रवेश करणाऱ्या असतात किंवा त्यांचा एकंदर बाजारातला हिस्सा कमी असतो, त्यामुळे त्या आकाराने खूप लहान असू शकतात. जसे की मोबाईल कंपन्यांच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो की एका बाजूला सॅमसंग, नोकिया अशा प्रकारच्या किंवा रेडमी अशा प्रकारच्या कंपन्या फार मोठ्या आपल्याला असलेल्या दिसतात, तर दुसऱ्या बाजूने काही स्थानिक असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यासुद्धा बाजारामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवताना आपल्याला दिसतात. सिमेंट उत्पादकांच्या बाबतीमध्ये सुद्धा SCC, अल्ट्राटेक अशा खूप मोठ्या असणाऱ्या कंपन्यासुद्धा आपल्याला बाजारात आहेत असे दिसते. तर दुसऱ्या बाजूला लोकल लेवलच्या काही उत्पादन कंपन्यासुद्धा लहान प्रमाणामध्ये का होईना पण आपलं बाजारातलं अस्तित्व टिकवून ठेवलेल्या आपल्याला दिसतात. तर या बाजारामध्ये समानतेचा अभाव आहे, खूप मोठी तफावत आहे. काही मोठ्या उद्योग संस्था असू शकतात तर काही अतिशय लहानसुद्धा उद्योग संस्था बाजारात असू शकतात. अनिश्चितता. प्रत्येक ठिकाणी जे स्पर्धक विक्रेते आहेत त्या स्पर्धक विक्रेत्यांशी असणारी स्पर्धा इतकी तीव्र असते की त्याच्यामुळे बाजारामध्ये अनिश्चितता निर्माण होते. किमतींच्या संदर्भामध्ये, जाहिरातींच्या संदर्भामध्ये एखादा स्पर्धक विक्रेता अचानक बदल करू शकतो आणि त्यांनी केलेला अचानक बदल हा बाजारात लक्षणीय असेल तर सगळे ग्राहक किंवा बहुतांशी ग्राहकांचा भाग हा त्या विक्रेत्याला मिळू शकतो. एखादी मोबाईल कंपनी अचानक आपल्या किमतींमध्ये किंवा जाहिरातींमध्ये किंवा आपल्या मोबाईलच्या उत्पादनामध्ये काहीतरी वेगळा बदल करते आणि त्याच्यामुळे बाजारातला बहुतांशी हिस्सा त्या कंपनीकडे जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी किमतींच्या संदर्भात, जाहिरातींच्या संदर्भात, उत्पादनाच्या संदर्भामध्ये अनिश्चितता असलेली दिसते. कायमस्वरूपी इतर विक्रेत्यांचे असणारे निर्णय जाणीवपूर्वक तपासून पाहावे लागतात किंवा त्यांच्या बाबतीमध्ये सजग राहावं लागतं. ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमुळे सुद्धा काही वेळेला त्याला आपण जीवघेणी स्पर्धा असं म्हणू शकतो की काही विक्रेते हे बाजारातून दुसऱ्या विक्रेत्यांना, उत्पादकांना घालवून लावण्यासाठी प्रयत्न करतात. कारण जितके विक्रेते, उत्पादक कमी होतात तितका बाजाराचा हिस्सा हा या इतर राहणाऱ्या विक्रेत्यांना मिळत असतो. त्यामुळे प्रचंड स्पर्धा करून बहुतांशी मोठ्या कंपन्या ह्या संदर्भामध्ये प्रयत्न करतात की लहान लहान कंपन्यांना बाजारातून घालून लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग अशा वेळेला सर्व विक्रेत्यांना तोटा होतो, कारण एकमेकांशी किमतींच्या संदर्भात जास्त करून स्पर्धा केली जाते. जेवढी किंमत कमी ठेवली जाते तेवढा उत्पादक विक्रेत्यांना तोटा होतो, ग्राहकांचा फायदा होतो.
मग ग्राहकांचा फायदा होण्यापेक्षा एकमेकांशी सहकार्य करून एकत्र येऊन संघर्ष न करता जास्तीत जास्त किमतीतून नफा मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा केले जातात, की एकमेकांशी हातमिळवणी करून बाजारपेठेवरचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सुद्धा या बाजारामध्ये प्रयत्न केले जातात. तर अल्पाधिकार हा असा बाजार आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चितता खूप आहे. अतिशय अल्पसंख्य असणारे विक्रेते उत्पादक बाजारामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. अर्थातच किंमत, उत्पादन, जाहिराती याच्यातून बाजारातला जास्तीत जास्त हिस्सा काबीज करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे अल्पाधिकार बाजार हा अनिश्चितता असणारा बाजार आहे असं आपण म्हणू शकतो.